नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच चमचमीत रेसिपी बनवतोय। तर एका बाउलमध्ये इथे मी अर्धा कप दही घेतलंय। दही थोडंसं आंबट घ्यायचं, म्हणजे किंचित आंबटसर चव रेसिपीमध्ये खूप छान लागते। दही असं फेटून घेतलं आणि याच्यात सगळ्या गुठळ्या मी काढून घेतल्यात। यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। तुमच्याकडे जर ताक असेल तर 1 कप ताक इथे वापरलं तरी चालेल। दही आणि पाणी मी इथे मिक्स करून घेते। तर हे आपलं ताक तयार आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घातला। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। ही मिरची कमी तिखट आहे त्यामुळे थोडीशी जास्त घातली मी। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये आलं घालायचं आहे। तर इथे मी अर्धा इंच आलं किसून यामध्ये घातलं आहे। यानंतर कढीपत्ता घातला आहे। कढीपत्तासुद्धा अगदी बारीक चिरून घेतला आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं मी इथे घेतली होती। यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। आपण अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असं 1 कप साहित्य घेतलं होतं, त्यासाठी इथे 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। आणि यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे मिक्स करून घेऊया। सुरुवातीला मिक्स करायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। सगळं अर्धा कप पाणी इथे घातलं। मिक्स करून घेऊया। हे आपल्याला घट्टसर असंच हवं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे। हे आता अगदी परफेक्ट आहे। तर इथे मला अर्धा कप पाणी लागलं। तर हे पाहू शकता, आपल्याला असं घट्ट असं पीठ हवं आहे आणि यामध्ये कांदा आहे त्यामुळे थोड्या वेळाने याला पाणी सुटेल तर अगदी परफेक्ट होईल। पहा, असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। यामुळे आपली रेसिपी छान हलकी फुलकी होईल। आज आपण मैसूर बोंड बनवतोय। तुम्हाला याच्यामध्ये जर सोडा घालायचा नसेल तर 2 तास हे पीठ असं झाकून ठेवा आणि मग तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। सोड्यावरती पाणी घातलं आणि हे सगळं असं परत पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। हे पीठ आता बोंड बनवण्यासाठी तयार आहे। हे आपण झाकून ठेवूया 10 मिनिटं आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घालते। 1 वाटी ओलं खोबरं घेतलं किसून। यानंतर 1 मोठा चमचा इथे भाजलेली चण्याची डाळ घातली आहे। यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली। आता यामध्ये पुदिना घातला मी। 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा घालू शकता आंबटपणासाठी। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। याबरोबरच यामध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात। आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। चटणी वाटून तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे। यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। इथे आता 1 लाल मिरची मी तुकडे करून घातली आहे। तर ही मस्त खमंग फोडणी तयार आहे। फोडणी आता चटणीवरती घालूया। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। बोंडांबरोबर ही चटणी अगदी मस्त लागते।
चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर हे पीठ जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घट्ट करून घेऊ शकता. आता मी याची बोंडं बनवते. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. तर इथे मी थोडंसं पीठ घालून पाहते. तर पहा, पटकन हे पीठ वरती येतं आहे, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम आहे. तर आता इथे मी चमच्याने छोटे छोटे बोंडं यामध्ये सोडते. हाताने सुद्धा तुम्ही गोल आकार देऊन सोडू शकता तेलात. इथे पहा, बोंड मस्त अशी हलकी होऊन वरती आलेत आणि रंगसुद्धा मस्त आलाय. मीडियम फ्लेमवरतीच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे, म्हणजे आतपर्यंत छान ही फ्राय होतील. अगदी कमी आणि घरच्या साहित्यामध्ये ही बोंड तयार होतात. तर इथे मी बोंड काढून घेते. आणि अशीच आता उरलेली बोंडसुद्धा इथे तयार करून घेऊया. तर इथे चटणीबरोबर मी बोंड सर्व केलेत. कमी आणि घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारी मस्त रेसिपी आहे. याबरोबर आपण जी चटणी बनवली ती सुद्धा या बोंडांबरोबर खूपच छान लागते. तर संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही झटपट बोंड तुम्ही तयार करू शकता. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतील. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी जाळीदार होतात, हलकी फुलकी होतात. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.